सध्याला जी वारी चालू आहे की तुम्ही पक्ष बदलणार आहेत आणि तुमचे जे सहकारी आहेत ते पक्ष बदलणार आहेत। मी पक्ष बदलणार नाहीये, माझे सहकारी पक्ष बदलणार आहे ही अफवा आहे। पक्ष बदलून कोंडव्याला न्याय देऊ शकत नाहीये। बीजेपीला आम्ही नेहमी विरोध करत आलेलो आहे। जे मुसलमानांचे दुश्मन शत्रू ते आमचे शत्रू, ते आमचे दुश्मन। आणि पुण्यात सगळीकडे आता बरेचसे नगरसेवक कचरा गोळा करायला निघाले। त्या भोंग्याचा असा प्रभाव पडला, पण ते भोंगा घेऊन मीच फिरू शकतो, त्यांनी फिरावं भोंगा घेऊन। मी तर बोलतो संपूर्ण कोंडव्याचं होईल, कोंडव्याच्या आसपासच्या परिसराचं होईल आणि सर्व जाती धर्मांना छत्रपती शिवाजी महाराजांचा मुस्लिम मावळा हाच न्याय देऊ शकतो। रोखोक निर्भीड सदैव पुणेकरांसोबत असलेल्या पुणे सिटी टाइम्स मध्ये आपलं स्वागत। मी अमीन शेख। तर आज आपल्या सोबत आहेत माजी नगरसेवक गफूर पठाण, त्यांच्यासोबत आपण बातचीत करणार आहोत। महानगरपालिकेचे ते कोंडवामधून निवडणूक लढणार आहात। सध्याला जी वारी चालू आहे की तुम्ही पक्ष बदलणार आहेत आणि तुमचे जे सहकारी आहेत ते पक्ष बदलणार आहेत। नाही मॅडम, तुम्ही चुकीचा प्रश्न। मी पक्ष बदलणार नाहीये, माझे सहकारी पक्ष बदलणार आहे ही अफवा आहे। सहकारी जे आहे, मलाही माझ्या कानावरती आलंय की आमचे सहकारी पक्ष बदलत आहेत। मी माझ्या सहकार्यांना म्हणजे आजी फिरोज असेल, रोहित सुडके असेल यांच्याशी बोललो, ते कुठेही पक्ष बदलणार नाहीये। त्यांनी जनतेचं ओपिनियन घेतलं, एक माझ्या कानावर आलंय, पण पक्ष बदलायचे वगैरे नाही। आजही ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार साहेबांबरोबर आहे आणि भविष्यातही ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार साहेबांबरोबरच असतील, आमचेच सहकारी असतील। पक्ष बदलायचा प्रश्न चालला नाही। पक्ष बदलून कोंडव्याला न्याय देऊ शकत नाहीये। आज कोंडवा, तुम्ही जे मला प्रश्न विचारले, रस्ते, ड्रेनेज, पाणी, आरोग्य, एज्युकेशन, वैद्यकीय सेवा याच्यात अडकलेला आहे। करोडो रुपये बजेट लागणार आहे याच्यासाठी। आणि सत्तेमध्ये आणि सेक्युलर अजितदादा पवार साहेब यांच्या पक्षाचं राहणं आज आम्हाला खूप गरजेचं आहे कोंडव्यासाठी। पक्ष बदलून काही होणार नाही। पक्ष बदलून काय होणार आहे की फक्त तुम्ही आम्हाला मोठं करणार आहे। आम्ही जर पक्ष बदलून दुसऱ्या पक्षात गेलो तर त्या पक्षात सत्ता येणार नाहीये। आज या ठिकाणी माहिती सत्ता दिसते, आज आपण पूर्ण देशात वारते दिसते। मला त्याच्याविषयी बोलायचं नाहीये। बीजेपीला आम्ही नेहमी विरोध करत आलेलो आहे, येणाऱ्या काळातही विरोध करणार आहे। जे मुसलमानांचे दुश्मन शत्रू ते आमचे शत्रू, ते आमचे दुश्मन। परंतु आम्हाला डेव्हलपमेंट करणं कोंडव्याची खूप गरजेची आहे आणि माननीय अजितदादा पवार साहेब हे डेव्हलपमेंटसाठी महायुतीत आहे। त्यांची विचारधारणा आजही शाहू फुले आंबेडकरांशीच आहे, छत्रपती शिवाजी महाराजांशीच आहे। त्याच विचारावरती ते राजकारण करतायत। 90% समाजसेवा, 10% राजकारण अजितदादांचं आहे। आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या तालमी सगळे तयार झालेले आहे, त्यांना आम्ही आदर्श मानतोय आणि त्याच पद्धतीने आम्ही डेव्हलपमेंटसाठी महायुतीबरोबर बीजेपी बरोबर दादा गेलेले। परंतु दादांचे विचार बदललेले नाहीये। आज कोंडव्यात पक्ष बदलून कोंडव्याचा विकास होणार नाहीये। कोंडव्याच्या मूलभूत गरजा पुन्हा आम्हाला करण्यासाठी आम्हाला सत्तेत पॉवरमध्येच राहावं लागणार आहे। त्याच्यामुळं पक्ष बदलायचा प्रश्नच नाही। पक्ष बदलून आम्हाला मोठं करायचं आणि जनतेचे हाल करायचे 5 वर्ष, हे कुठल्या परमेश्वराने, कुठल्या अल्लाने कुठं लिहिलंय? मी जनतेच्या, लोकांच्या भावनांशी खेळणार नाही। लोकांना मी जाऊन समजून सांगणार की बाबारावने आपल्याला डेव्हलपमेंटसाठी आदरणीय अजितदादांबरोबरच राहावं लागणार आहे आणि अजितदादाच मुस्लिम समाजाला न्याय देऊ शकतात। इतर कुठलाही महाराष्ट्रात न्याय देणारा नेता दादांसमोर नाहीये। दादा एकटेच न्याय देतात सर्व जाती धर्मांना। दादा सगळ्यांना न्याय देणारा नेता आहे। म्हणून मी म्हणतो, आय एम प्राऊड ऑफ यू असा नेता, त्याचा आदर्शावर आम्ही चाललेलो आहे। म्हणजे तुमचे जे पक्ष आहेत त्यामध्ये जे आता कार्यकर्ते तुमच्या सोबत जे आहेत, जे आता कार्य करतायत, ते पक्ष बदलणार नाही असं तुमचं ठाम मत आहे। म्हणजे तुम्ही म्हणताय की शेवटी बघा, आता त्यांच्या ज्या हालचाली चालू आहे, जर त्यांनी पक्ष बदलला तर त्यांचे पक्ष बदलायचे विचार आणि येणाऱ्या काळात निवडणुकीत जनता त्यांच्या पाठीशी किती राहील, डेव्हलपमेंटवरती राहतील का भावनिक गोष्टीवरती जातील, हे जनता ठरवणार। जनतेने आमदारकी आणि खासदारकीच्या वेळी जो निर्णय घेतला तो खरोखर घेतला। देशाचे आणि राज्याचे कानून बदलणार होते,
म्हणून जनतेने तो निर्णय घेतला. महानगरपालिकेत जनते निर्णय घेईल डेव्हलपमेंटसाठी. महानगरपालिकेत चेहरा बदलला जातो. महानगरपालिकेत कुठलेही निर्णय असे कायदे बदलत नाही. महानगरपालिकेत कुठला देशाचा महाराष्ट्राचा कायदा पास होणार नाही. हा, महानगरपालिकेत कायदे बदलतात. कुठल्या अभययोजना आणायचं, टॅक्स करायचं, कुठला टॅक्स माफ करायचा, कुठले रस्ते, कुठले ब्रिज, कुठली मेट्रो कशी न्यायची, हे महानगरपालिकेत जातात. महानगरपालिकेत 370 कलम येणार नाही. महानगरपालिकेमध्ये वक्फ बोर्डचा काही विषय येणार नाही. महानगरपालिकेत मुसलमानांचा तलाकचा विषय येणार नाही. महानगरपालिकेत जे मुसलमानाविषयी जे बोललं जातं अपशब्द, मुसलमानांना शिव्या दिल्या जातात, ते महानगरपालिकेत नाही येत. म्हणून जनतेला मला हे सांगणं है कि बाबा रे, ये महानगरपालिकेचं इलेक्शन है, ये कोई भी आमदार और खासदार का इलेक्शन नहीं है मेरे भाइयों. बिल्कुल हमें नगर सेवक का इलेक्शन जिताना है. आम्हाला रस्ते, ड्रेनेज, पाणी समस्यांसाठी वोट द्यायचा आहे आणि अशा नगरसेवकाला निवडून द्यायचा की तो सत्तेत राहून आमच्या कोंडव्याची जनतेची सेवा करत. त्याच्यामुळे पक्ष बदलायचा प्रश्नच नाही. जे पक्ष बदलून जातील त्यावेळेस जनता त्यांना अद्दल घडवेल. आणि पक्ष बदलून चेहरा बदलत नाही, पक्ष बदलून विकास होणार नाहीये. फक्त भावना तुम्ही लोकांच्या उत्तेजित कराल, ते भावना तात्पुरत्या राहणार आहे. शेवटी पब्लिक वैतागलेलं आहे. पब्लिकला डेव्हलपमेंट पाहिजे. भोंगा घेऊन फिरणं हे फक्त तुम्हीच घेतलंय असं कुठे लिहिलेलं घ्या ना. बाकीचे नगरसेवक सगळे माझे जहाज कापी करतात, भोंगा घेऊन का नाही फिरत? घ्या ना, त्यांनी घ्यायला पाहिजे ना. आणि सोपं नाहीये. 4 दिन की दुनिया नाही आहे. मागच्या 8 वर्षापासून हे काम करतोय. आता नवीन येणाऱ्याने भोंगा घेतलं तर ते त्यांना कळव काय होतंय. म्हणजे तुम्ही आतापर्यंत जे कार्य केलं त्यामुळे आता जे कोंडवाची जी म्हणजे अवस्था बघते, म्हणजे किंवा कोंडवा जो आपण बघतोय हे तुमच्या कार्यामुळे झालं आहे असं? नाही, माझ्या कार्यामुळे नाही. मी काम केलेलं आहे. एक अल्लाह का नुमाइंदा आहे, एक बंदा आहे. मी माझ्या हिशोबाने मी काम केलेलं आहे. मी सगळ्यांना खुश करू शकत नाहीये. संपूर्ण कोंडव्याची अपेक्षा की गोकुळ पठाण काम करेल आपलं. पार तुमच्या माउंट कार्मेल पासून अशोक नगर पर्यंत माझं जो एरिया नाही तिथे मी काम करतोय. मला ट्रोल करताय. मी फक्त असं बघत नाही कुठं वोटर आहे आणि कुठं नागरिक. मी सगळ्यांची कामं करतोय. मी माणूस क्या धर्म पाळतो. माणूस पहिला माणूस आणि सर्व जाती धर्माची कामं करतो. म्हणून मला छत्रपती शिवाजी महाराजांचा मुस्लिम मावळा म्हणतात. विकास होईल तर पूर्ण कोंडव्याचा आणि संपूर्ण नागरिकांना त्याचा फायदा होईल. विकास होईल तर संपूर्ण कोंडव्याचा होईल, कोंडव्याच्या आसपासच्या परिसराचा होईल आणि सर्व जाती धर्मांना छत्रपती शिवाजी महाराजांचा मुस्लिम मावळा हाच न्याय देऊ शकतो. महाराजांचा आदर्श राज्यकर्ता म्हणून जे महाराजांचं नाव आहे तेच कार्यपद्धती आम्ही या ठिकाणी पुणे शहरात वापरतोय.